भैरवी ऐक ना, मी काही करायला तयार आहे तुझ्यासाठी. हा काय 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 वाटेल ते करायला तयार आहे मी. हात सोडते प्लीज. हे असं करू नकोस ना प्लीज प्लीज. मी पाया पडते. हवं तर असं नको नको करूस. अरे रे बिचारी तिलोत्तमा, म्हणजे तिलोत्तमा मेंदळे, एवढी ताठ मानेने जगणारी, मानाने जगणारी, माझात जगणारी बाई तू, आणि आज अशी भिकाऱ्यासारखी माझ्या समोर भीक मागतेस. तुला काय वाटलं मला तुला हे असं बघायला आवडतंय? नाही आवडत आहे ग. म्हणजे मला पण अशी थोडी थोडी दया येते तुझी, पण मी काय करू तिलोत्तमा? तू आणि तुझ्या कुटुंबाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, आणि माझं केलं ते केलं. माझ्या लेकीलाही घराबाहेर काढलंस तू. मग तूच सांग ना, एक बिचारी आई काय करू शकते? काहीतरी तर करावंच लागेल ना मला. माझं काय चुकलं पण? हा चुकलं तुमचं. तुम्ही दोघांनी पाप केलं त्याची फक्त शिक्षा तुम्हाला मिळाली आहे, बाकी काही नाही. माझं काय चुकलं मला सांग ना. मान्य, माझं चुकलं. आता मी चुकले त्याची शिक्षा मला मिळाली ना. मग तेव्हा तू चुकली होतीस तिलोत्तमा, आणि आता त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. अच्छा ठीक आहे, कळलं. आता कळतंय मला तुझं काय चाललंय ते. ब्लॅकमेल ब्लॅकमेल करतेस मला तू? हो करतेय तुला ब्लॅकमेल. कर काय करायचं ते. नको ना भैरवी. काय झालंय? सारंग सर, बोल ना. मला काहीतरी गडबड वाटते. म्हणजे असं काहीतरी घडतंय जे आपल्याला दिसत नाहीये. हे बघ सावली, काय घडलंय मला नीट सांगशील का? ते डॉक्टर आहेत ना, ते एकटे नाही आलेत, माई त्यांना घेऊन आले. मग यात घाबरण्यासारखं काय? मी तुम्हाला सांगते काय झालं. जेव्हा ते डॉक्टर आले, त्या डॉक्टरांना बघून तिलोत्तमा मॅडम घाबरल्या, अस्वस्थ झाल्या, धक्का बसला त्यांना. सावली, काहीतरी गैरसमज झाला असेल तुला. कदाचित तिला आश्चर्य वाटलं असेल खूप दिवसांनी ते डॉक्टर भेटले म्हणून. नाही सारंग सर, मला काहीतरी वेगळं वाटतंय. बरोबर बोलते सावली वहिनी. मी पण वरून बघितलं ना, त्यांना अचानक ते घेऊन आली आहे, म्हणजे काहीतरी गाळबोर आहे. तर भैरवी माई तुला माहिती आहे ना, डब्बल चालाक आहे ती, काही करू शकते. हो, आणि तुम्हाला सांगू, माझ्या मनात संशय येतोय. कारण जेव्हा त्या डॉक्टरांची भेट झाली ना, तेव्हा तिलोत्तमा मॅडम आणि भैरवी माई दोघी खोलीत गेल्या काहीतरी बोलायला. आता काय बोलायला गेल्या कोणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की काहीतरी लपवलं जाते आपल्यापासून. मला तर असं वाटत नाही की आई काही लपवेल आपल्यापासून, आणि जर लपवत असेल तर कळेल आपल्याला. थोडा वेळ जाऊ द्या. नाही सारंग सर, मी सांगते ना तुम्हाला, काहीतरी गडबड आहे, आणि मी ह्या गोष्टीचा शोध लावल्याशिवाय शांत नाही बसणार. मी आता त्या डॉक्टरांच्या हालचालींवर लक्ष ठेवते. आलेच. शत्रू सुद्धा वागत नाही असा, ज्या पद्धतीने तू माझ्याशी वागली आहेस. काय गरज होते हे सगळं करायची मला सांग ना. आणि तू काय मैत्रीण म्हणत होतेस ना माझी, तरी सुद्धा असं वागलीस. मैत्री? मैत्री हा शब्द आठवायला तुला जरा उशीरच झालाय तिलोत्तमा, असं नाही वाटत का? आणि त्या दिवशी काय म्हणाली होतीस जुगलबंदीच्या इथे? तुला माझी मैत्रीण म्हणायला लाज वाटते मला म्हणाली होतीस ना. अगं मग इतकंच मैत्रीची तुला पडली होती तर थांबवायची होतीस ना ती जुगलबंदी. का नाही काही केलंस? तेव्हा कुठे गेली होती तुझी मैत्री? मी खूप प्रयत्न केला होता तिला थांबवायचा. मी स्वतःहून तिला सांगितलं होतं की तू याद राख, ही जुगलबंदी तू करायची नाहीस. घरच्यांना सुद्धा खूप सांगायचा प्रयत्न केला होता, पण माझं कोणीच ऐकलं नाही. मी खरं सांगते तुला, परिस्थिती अशी होती ना की मला गप्प बसावं लागलं. पण म्हणून तू हे असं करशील? हा
असं वागशील तू? काही केलेलं नाहीये मी. आणि काही केलंच आहे ना तर ते म्हणजे आजवर मीही आपल्या मैत्रीला जागत आली आहे. काय इतक्या वर्षांपासून आजपर्यंत. आणि मैत्रीला जागत आले ना म्हणून अजूनही त्या डॉक्टरला बाहेर उभं केलंय मी. बाहेर. पण तो जर का बोलला असता ना तिलोत्तमा तर तुझा सगळा कच्चा चिठ्ठा असा बाहेर आला असता. कळलं? बर, मैत्री निभवतेस या पद्धतीने. हं? खरंच जागली असतीस ना मैत्रीला तर त्या डॉक्टरला माझ्या घरात नसतं आणलंस. मला बाहेर बोलवलं असतंस कुठेतरी भेटायला. घरापर्यंत का आणलंस त्याला? का आणलं म्हणजे? त्या डॉक्टरला तुला बाहेरच्या बाहेर भेटवलं असतं ना तर काय म्हणाली असतीस तू? तुझं चांगलं ओळखते ग मी. तू म्हणाली असतेस की भैरवी वगैरे हे असे बाहेरच्या बाहेर पोकळ धमक्या देते. बाहेरच्या बाहेर पोकळ धमक्या देत नाही भैरवी वसे. जे बोलते ते करून दाखवते. आणि म्हणून मला माझा शब्द खरा करण्यासाठी आणि तुझा त्यावर विश्वास बसण्यासाठी त्याला आणावं लागलं इथपर्यंत. वेडी आहेस तू, फार वेडी आहेस. तू स्वतः हा सुद्धा विचार केला नाहीस की हे सगळं जर का माझ्या घरच्यांना कळलं तर या घरात राहणं अवघड होईल माझं. नाही विचार केलास असा? केला ना, तुझाच विचार केला. त्याने जर तोंड उघडलं ना तर तुझं गुपित सगळ्यांना कळेल. कोणाला कोणाचं गुपित कळलं असतं? आता दिवसभरात आले ना की बाळाला काय हवं काय नको याची काळजी घेतली पाहिजे. हो, नाही म्हणजे आता जेवणात काय खायचं काय नाही खायचं असं काही आहे का? नाही सगळं क्या, पण मीठ आहे ना माफक प्रमाणात हवं. जेवणामध्ये फळभाज्या पालेभाज्या यांचा समावेश करा. आणि एक्सरसाइज? नाही, तुमची जी बेसिक चालू आहे ना ती चालू ठेवा, पण शरीरावर अतिरिक्त ताण येणार नाही ना याची काळजी घ्या. ओके डॉक्टर. सावली, आज भैरवी मॅडम काय करताय बघा ना जरा. त्या तुमच्या सोबत आल्यात ना, आता त्या आत काय करतायत हे तुम्हाला चांगलं माहित असेल. आणि त्या तुम्हाला इथे नेमकं कशासाठी घेऊन आलायत हे तुम्हीच सांगू शकता ना डॉक्टर. अहो मी तुमच्या वहिनीसाठी आलो इथं. सावली, तू बोलत काय बसलीयस? डॉक्टरांसाठी चहा ठेव जा मस्त. हो हो, चहा घेतला ना तर मला थोडं बरं वाटेल. नाही, माझं डोकं थोडं जड झालंय. डोकं दुखतंय? मी कडक चहा घेऊन येते तुमच्यासाठी. नाही म्हणजे ही जी तुमची अस्वस्थता आहे ना ती जरा कमी होईल. आलेच.